केपलरचा किती लॉ आहेत केपलरचे 3 लॉज आहेत. फर्स्ट लॉ ऑफ ऑर्बिट काय आहे? लॉ ऑफ ऑर्बिट द ऑर्बिट ऑफ एन प्लॅनेट इज एन इलिप्स विथ द सन सिच्युएटेड ॲट वन ऑफ द फोकाय. ठीक आहे, काय ऑर्बिट? लिहायला पाहिजे ना. इलिप्स आणि सन कुठे आहे? एका फोकायला. जो इलिप्स असतो त्याला किती फोका असतात? 2 फोका असतात. त्याची हे दाखवली तुम्हाला 2 फोकाय. ठीक, तर 2 फोकाय असतात. तर त्या एका फोकायवर कुठेतरी सन सिच्युएटेड असेल. ठीक आहे, एका फोकायला कुठेतरी सन सिच्युएटेड असेल आणि प्रत्येक प्लॅनेट हा कसा रिव्हॉल्व करतो? इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. ठीक आहे, सेकंड लॉ काय सांगतो? सेकंड लॉ काय सांगतो? सेकंड लॉ सेकंड and the sun sweeps equal areas in equal interval of time. ठीक आहे, सन आणि प्लॅनेटला जॉईन करणारी जी लाईन आहे, ठीक आहे, सन आणि प्लॅनेटला जॉईन करणारी जी लाईन आहे ती काय करते? आता जर सपोज 24 आवर्स मध्ये, जर 24 आवर्स मध्ये हा प्लॅनेट इथे आला, ठीक आहे, त्याने जो एरिया कव्हर केला A1 सपोज, ठीक आहे, काय केलं? एरिया A1 कव्हर केला. नेक्स्ट 24 आवर्स आपण पाहिलं नाही, नेक्स्ट 2 डेज आपण पाहिलं नाही सपोज. ठीक आहे, नेक्स्ट डेज नंतर परत 24 आवर्सनी आपण ऑब्झर्वेशन सुरू केलं. 24 आवर्स साठी हे ऑब्झर्वेशन केल्यानंतर याने एरिया सपोज कव्हर केला A2. ठीक आहे, इथे टाइम T1 होता, तो किती होता? 24 आवर्स. इथे टाइम T2 होता, तो पण किती होता? 24 आवर्स. ठीक आहे, तर जर इक्वल टाइम इंटरवल असेल तर काय असतो? एरिया पण सेम. ठीक आहे, टाइम इंटरवल इक्वल असेल, इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ठीक आहे, the line joining the planet and sun sweeps equal areas in equal interval of time. समजलं का? ठीक, आणि लास्ट लॉ काय? क्यूब ऑफ, हा, ठीक आहे, तर काय आहे तो लॉ? की टाइम पिरियडचा स्क्वेअर, टाइम पिरियडचा स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कोणाला? क्यूब ऑफ द सेमी मेजर ऍक्सिस और मीन डिस्टन्स फ्रॉम सन टू द प्लॅनेट. ठीक आहे, आणि हा लॉ आत्ताच लास्ट लेक्चरला पण झालं होतं काही ते काल. समजलंय का? असे 3 लॉज आहेत. ठीक आहे, फर्स्ट लॉ काय? लॉ ऑफ ऑर्बिट, सेकंड लॉ ऑफ एरिया आणि थर्ड लॉ ऑफ पिरियड. ठीक आहे, लॉ ऑफ टाइम पिरियड, असे 3 लॉज आहेत. या 3 लॉज वर बेस्ड फक्त क्वेश्चन्स असतील. ठीक आहे, एक क्वेश्चन देते याच्यावर, युजली याच्यावर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तुम्हाला. ठीक आहे, एक क्वेश्चन देते तो सॉल्व्ह करा. इंटेन्सिटी हा लक्षात काय म्हणायचंय तुला? अर्धीच. ठीक आहे, चलो क्वेश्चन घ्या. द टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट ए, घ्या क्वेश्चन घ्या. द टाइम पिरियड ऑफ revolution of planet A
थर्ड लॉ यूज करायचा आहे, बरोबर. थर्ड लॉ यूज करायचा आहे. काय सांगितलं क्वेश्चन मध्ये? ठीक आहे, काय सांगितलं क्वेश्चन मध्ये? टाइम पिरियड ऑफ ए इज इक्वल टू काय आहे? 8 टाइम्स टाइम पिरियड ऑफ बी. ठीक आहे, त्यांचं आता कोणाचं रिलेशन विचारलंय? रिलेशन बिटवीन द डिस्टन्स फ्रॉम सन इज. ठीक आहे, त्यांच्या दोघांचं जे रिलेशन आहे ते विचारलंय, म्हणजे काय असेल? ठीक आहे, तर आता रिलेशन काय? टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ आर क्यूब. ठीक आहे, क्यूब ऑफ आर. ठीक आहे, हे समजलंय का? मग याला असं लिहू शकतो का? टी ऑफ ए अपॉन टी ऑफ बी चा स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे? आर ऑफ ए अपॉन आर ऑफ बी चा क्यूब. ठीक आहे, टी ऑफ ए माहितीये किती येतो? 8 टी बी अपॉन टी बी चा स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे? आर ए अपॉन आर बी चा क्यूब. ठीक आहे, कॅन्सल आउट होईल. 8 चा स्क्वेअर काय येतो? 64 इज इक्वल टू आर ए अपॉन आर बी चा क्यूब. ठीक आहे, याचा काय घ्यायला लागणार आता? क्यूब रूट. ठीक आहे, 64 चा क्यूब रूट माहिती आहे का? क्यूब रूट घ्या दोन्ही साईडला. ठीक आहे, तर काय येतो? 64 चा क्यूब रूट 4 येतो नक्की. ठीक आहे, म्हणजे आर ए अपॉन आर बी इज इक्वल टू 4. देअरफॉर आर ए इज इक्वल टू 4 टाइम्स आर बी. हे त्याचं रिलेशन समजलंय का? ठीक, तर आजचा होमवर्क काय तुमचा? सगळे काय करायचं? एररलेस सॉल्व्ह करायचं. डाऊट्स असतील सगळं 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 हो.